शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय उद्या दुपारी 4 वाजता येणार आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक बोलावली आहे। बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर उपस्थित आहेत। अपात्रतेवर निर्णय आल्यावर कुठेही कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी बैठक होती असं समजतंय। दरम्यान 12 तारखेला पंतप्रधान मोदी मुंबईत दौऱ्यावर आहेत, त्यावरही या बैठकीत चर्चा होईल असंही कळतंय। आणि याच बैठकीसंदर्भातले अधिक तपशील जाणून घेऊया वैभव परब यांच्याकडनं। वैभव, एक महत्त्वाची बैठक, कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे असतील या दोन व्यतिरिक्त? अश्विन, नुकतंच या बैठकीला आहे ती सुरुवात झालेली आहे। या बैठकीसाठी आपण पुन्हा एकदा सांगूया की नवनियुक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काही महत्त्वाचे अधिकारी आहेत ते या बैठकीसाठी आहेत। आता या बैठकीची प्रामुख्याने 3 कारणं सांगितली जात आहेत अश्विन, ज्याचा उल्लेख आपल्याला इकडे करावा लागेल। एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपलेला मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालचा मराठा आरक्षणाचा मोर्चा। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या सायंकाळी 4 वाजता शिवसेना आमदार पात्र अपात्र याचा जो निकाल लागणार आहे, त्यानंतर काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर तो कसा सोडवायचा याचा देखील लेखाजोखा या बैठकीमध्ये केला जाईल। आणि तिसरा म्हणजे या निर्णयानंतर लगेचच म्हणजे एका दिवसानंतर 12 जानेवारीला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आहेत। MTHLचं उद्घाटन आहे ते त्यांच्या हस्ते होणार आहे। ज्या वेळेला नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर येतील त्यावेळेला देखील या पात्र अपात्र निर्णयाचे काही पडसाद पाहायला मिळू शकतात का याची देखील चाचपणी आहे ती या बैठकीत केली जाणार आहे। त्यामुळे प्रामुख्याने या 3 महत्त्वाच्या गोष्टी असणार आहे, ज्याचा संपूर्ण आढावा मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री हे अधिकाऱ्यांच्या मार्फत घेणार आहेत, जेणेकरून आगामी काळात म्हणजे उद्या, परवा, 12 तारखेला कुठल्याही प्रकारची अडचण किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इकडे निर्माण व्हायला नको। आता पहिला प्रश्न आहे जो मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली होऊ घातलेला मराठा आरक्षणाचा मोर्चा। ज्या कॉन्फिडन्सने, ज्या आत्मविश्वासाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो शब्द दिलेला आहे मराठा समाजाला की मी तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत आरक्षण देणार, आता ते आरक्षण कसं देणार या संदर्भातला ते वारंवार उल्लेख करतायत, परंतु मनोज जरांगे मात्र आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा आपल्याला इकडे सांगावं लागेल, ज्या पद्धतीने पात्र अपात्र आमदारांचा जो फैसला उद्या सायंकाळी लागणार आहे, त्यानंतर अर्थातच जर ठाकरेंचे आमदार अपात्र झाले तर शाखेशाखेतली काही मंडळी, कार्यकर्ते, पदाधिकारी हे रस्त्यावर येऊन एकनाथ शिंदे महायुतीच्या सरकारचा निषेध करू शकतात, किंवा जर एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना अपात्र करण्यात आलं तर नक्कीच याचे पडसाद देखील त्याच प्रकारे पाहायला मिळू शकतात। एकनाथ शिंदेंचे कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरून वेगवेगळ्या प्रकारची निषेध आंदोलनं करू शकतात। त्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका महायुती सरकारला घ्यायचा नाही आहे आणि त्याच अनुषंगाने या 2 महत्त्वाच्या प्रश्नांवर कायदा सुव्यवस्थेची चाचपणी आहे ती स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री करताना दिसतात। आता मराठा आरक्षण देता येईल का, तर यासाठी विशेष अधिवेशन बोलवलं आहे। मनोज जरांगे यांची मागच्या दरवाजाने चर्चा सुरू आहे आणि अशा परिस्थितीत प्रश्न अद्याप सुटलेला नाही, त्यामुळे नेमकं करायचं काय हा सरकार समोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये देखील अशाच प्रकारची चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। वैभव, या बैठकीवर तू बारकाईने लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा एक महत्त्वाची बैठक सध्या वर्षा बंगल्यावर सुरू आहे आणि त्या बैठकीचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।